1. पोळ्या करताना पोळी झाल्यावर ती भाजताना तिला साजूक तूप लावाले तर ती अधिक खमंग लागते. 2. रात्री झोपण्यापूर्वी उशीवर किंवा कपड्यांवर गुलाबाचा परफ्यूम किंवा कोणताही सुगंध लावावा, तुम्हाला चांगली झोप लागेल. 3. दिवसातून फक्त 2 काकड्या खाल्ल्याने लठ्ठपणा झपाट्याने कमी होईल. 4. डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला अँटीऑक्सिडंट मिळतात आणि घसादुखीपासून आराम मिळतो. 5. दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका, अन्यथा शरीराचे खूपच नुकसान होऊ शकते. 6. जेवण करून लगेच झोपी गेल्यास कान लवकर बधीर होतात. 7. पोटाचे अर्ध्याहून अधिक आजार आरामात आणि हळूहळू खाल्ल्याने बरे होऊ शकतात. 8. लसूण भाजून त्यात मध आणि विनेगार मिसळून लावल्याने फोड आणि पिंपल्स दूर होतात. 9. लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी डाळिंब वापरावे, ते खूप फायदेशीर ठरते. 10. पाय किंवा अंग दुखत असल्यास गरम पाण्याने अंघोळ करावी, त्यावर हा उत्तम उपचार आहे. 11. केशर मिसळून गरम दूध प्यायल्याने छातीतील कफ निघून जाईल. 12. जे मुले अन्न खात नाहीत, त्यांच्यासाठी होळी खूप फायदेशीर आहे. 1 कप पाण्यात खडीसाखर उकळून मुलाला पाजले तर तो खायला आणि प्यायला सुरुवात करेल. 13. ॲसिडिटीची समस्या होत असेल तर दररोज अद्रकाचा तुकडा खावा, समस्या नक्कीच दूर होईल. 14. टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते. 15. कानात पाणी गेल्यास तोंडावर हात ठेवून जोरात फुंकर मारा, कानातून पाणी बाहेर पडेल. 16. भाजीत फ्लॉवरचा रंग पांढरा दिसण्यासाठी त्यात 1 चमचा कणिक घालावी, याचा चांगला फायदा होतो. 17. शेंगदाणे मिनिटभर उकळत्या पाण्यातून काढल्याने भाजल्यानंतर शेंगदाणे खमंग होतात. 18. दह्यातील कोशिंबीर शिल्लक राहिल्यास संध्याकाळपर्यंत ती फसफसते, तसे होऊ नये म्हणून ज्या दिवशी कोशिंबीर करायची त्याच्या आदल्या दिवशी दही फडक्यावर घालून ठेवावे, त्यातील पाण्याचा अंश निघून गेल्यावर ते दही कोशिंबीरमध्ये घालावे. 19. बटाटे किंवा अंडी उकडताना त्यात थोडेसे मीठ घातल्याने ते तुटत नाही, त्यासोबतच चव देखील चांगली लागते. 20. पुरणपोळी करताना कणिक आणि पुरण एकसारखंच मऊ असावं. कणिक मळून झाल्यावर एका पसरट पातेल्यात घेऊन ती बोटांनी दाबून घ्यावी आणि त्यावर भरपूर तेल ओतून झाकून ठेवावी. पोळी करताना तेलातून काढून ती चांगली तिंबून घ्यावी. हवी तशी पोळी लाटता येते आणि पुरणही बाहेर येत नाही. 21. मुळा किसून झाल्यावर त्याला पाणी सुटते, ते जर तुरीच्या डाळीच्या आमटीत घातले तर त्याचा स्वाद रुचकर लागतो. 22. दुधातून तुरटी फिरवून विरजण लावल्यास विरजण अगदी घट्ट होते. 23. लोण्यात किंवा साजूक तुपात बटाटे काप तळले तर त्याची चव जाते, त्याकरता तेलात तळावे. 24. तुरीच्या डाळीचे वरण लवकर आणि चांगले शिजण्यासाठी डाळ शिजवताना त्यात थोडेसे तेल घालावे. 25. तांदूळ शिजवण्यापूर्वी फक्त एकदाच धुवावा, अधिक वेळ धुतल्यास त्यातील बी विटामिन नाहीसे होते. तसेच भात कुकरमध्ये न ठेवता तसाच करावयाचा असल्यास भातात पाणी प्रमाणात घालावे, कारण जास्त पाणी घातल्यास वर येऊन ते ओसंडून गेले तर त्यातील बी विटामिन कमी होते. 26. भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये, यामुळे पोट खराब होते. 27. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. 28. खोकला थांबवण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये लवंग पावडर मिसळून प्यावे. 29. जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते. 30. खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. 31. मुळ्याचा रस आठवड्यातून 1 ते 2दा प्यायल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते. 32. चेहरा गोरा करण्यासाठी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी त्याचा वापर करावा. 33. हिरवी मिरची जेवणासोबत खावी, दृष्टी तीक्ष्ण होईल. 34. टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते. 35. हिरव्या रंगाचा भाजीपाला उकडताना वा शिजवताना तो लवकर शिजावा, यासाठी भांड्यावर झाकण काढून ठेवावे. 36. थंडीच्या दिवसात साईचे ताक लवकर होण्यासाठी त्यात थोडेसे गरम पाणी घालावे व मग ते घुसळावे. अगर ताक करण्यापूर्वी ताकाचे भांडे व रवी गरम पाण्याने धुवून घ्यावी, खिला लोणी चिटकत नाही. 37. टोमॅटो प्युरीसाठी लालभडक टणक टोमॅटो घेऊन ते गॅसवर 5 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवा.
थंड झाल्यावर साले काढून मिक्सरला प्युरी करून घ्या. 38. लसूण सोलून चमचाभर तेलात वाटून ठेवला की आठवडाभर ही पेस्ट फ्रीजमध्ये ठेवल्यास चांगली टिकते. 39. आल्याच्या वरची साल काढून त्याचे तुकडे करावे आणि त्यांना किंचित मीठ लावून मग त्यांची पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवल्यास आठवडाभर टिकते. 40. टोमॅटो, मुळा, बीट किंवा गाजर टवटवीत दिसण्यासाठी मिठाच्या पाण्यात रात्रभर ठेवावे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.